माझी खरी आई होती ना, तिने मला जन्म दिला आणि तेव्हाच मेली. आणि माझा खरा बाप, अहो करा ना. तर माझा खरा बाप त्यानं मला मावशीच्या फळावर सोडलं आणि तिथंच सुंदर भेटला. म्हणजे सुंदर माझ्या बापासारखा आहे. आणि तुम्हाला माहितीये, मी लहानपणी लय रडायचे. मग सुंदर मला त्याच्या मांडीवर घ्यायचा आणि असा हात फिरवायचा. मग मी शांत बसायचे. नारायणी ताई आली. आय एम सो सॉरी, मला यायला खूप उशीर झाला. आता आपल्याला कोणाची कसलीच भीती नाहीये. कारण हा कोण आणि तू याच्यासोबत इथे काय करतेस? तुम्हाला ठाव नाही? तात्यांचा मोठा मुलगा आहे, वीर. म्हणजे हा पण याच्यात सामील आहे तर? ए, तुझ्या त्या बापाला जाऊन सांग की गावातल्या मुली कोणी. अहो नारायणी ताई, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. नाही म्हणजे याच्या बापाची लायकी तीच आहे. पण हे पोरग तसं नाही ना. नाही म्हणजे सैतानाच्या घरी या देव माणसानं जन्म घेतलाय. चिखलातून कमळ कसं उगवून येतं, तसा हा वीर आहे. नारायणी ताई यांनीच तर आज वाचवलं मला आणि आता फडावर सोडणार आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी हे सगळं बोलले का? इट्स ओके. आमची पोरगी याने डांबून ठेवले. कुठल्या तरी कोऱ्या कागदावर माझी सही घेतली. म्हणतात मी 10 लाखाला पोरगी ऐकली म्हणून. आता म्हणतात 10 लाख परत आणून द्या. अहो 10 रुपयाची ऐपत नाही हो आमची. 10 लाख कुठून देणार सांगा तुम्ही? आता या तुकड्यांचं काय करायचं ते करा. तुमची पोरगी म्हणजे बाजारात आणलेली वस्तू नाही. तिला असं कोणाकडे तरी गहाण टाकायला. लय उपकार झाले साहेब तुमचे. फक्त माझी पोरगी कुठे तेवढं सांग. तुमची पोरगी सुरक्षित आहे. मी तिला आत्ताच विष्णू आणि नारायणी बरोबर अक्काच्या वाड्यावर पाठवलं. अरे देवा, म्हणजे आगीतून पोपटच पडली हो माझी पोर. म्हणजे काय मावशा चल. अहो माझी काळजी तू अजिबात करू नकोस. मला नारायणी ताई बरोबरच आहे. त्यांच्याच घरी आली. आनंदे, आधीच्या घरातनं बाहेर पड. अगं तिची आई म्हणजे काही तशी नाही. अरे काय बी बोलू नकोस. त्यांनीच तर विष्णू दादा आणि नारायणी ताईला मला वाचवण्यासाठी तात्याच्या वाड्यावर पाठवलं होतं. मी येते उद्या सकाळी फडावर. हा, ठेवते आता. आपल्या घरातून ज्या पद्धतीने तिला नेलं ना, त्याचं वाईट वाटलं मला. बरोबर बाबा आज चला, बराच उशीर झालाय. हो चल चल चला, तुम्ही झोपा आता. तिला तू तुझ्याच खोलीत घेऊन जा. जा ग मुली. नाव काय हिचं? आनंदी. विष्णू, बाबा नात घेऊन जा. हो साहेब साहेब साहेब, चला झोपल ती ताईंच्या खोलीत. तुमचे बाबा आहेत ना, ते झाक आहेत, एकदम वेगळे. आणि सुंदर नंतर पहिल्यांदा मला कुठल्या तरी माणसाच्या स्पर्शात ही वडिलांची माया जाणवली. चल लवकर आज. यू आणि सानिका आपली वाट बघतायत. चल.